गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमचं सर्वांचं आमच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आमच्या व्हिडिओजला सपोर्ट करत राहा भावानो. आणि आज मी आलो आहे गावी आणि बघू शकता गावचा व्ह्यू हे आहे. आमच्या घराच्या पाठची साईड आहे आणि पूर्ण डोंगर आहे आणि बघू शकता. आणि हा बघा आमचा प्लेयर ज्युनियर प्लेयर आहे, खेळायला येत नाही. आज गोरे खेळायला येत नाही ना? येतोय. पप्पाला सांगू, पप्पाला फोन कर. पप्पा आलाय पाचडला. आज मॅच आहे आमची आणि सेकंड राऊंड आहे आणि मॅचचं पण तुम्हाला सगळं व्हिडिओज वगैरे बघायला भेटेल. आणि नक्कीच आज फर्स्ट टाइम आहे गावी राहायला 10 दिवस आणि आज इकडूनच गावावरून घरातून स्टार्टअप करतो व्हिडिओ. भेटूया आपण. कामावर गेलं तू? येतोय मॅच खेळायला? मॅच खेळायला येतोय? हा नाही येत आहे बायकर. हा चेतन आहे, छोटा चेतन येणारा ज्युनियर प्लेयर आहे, गावी असतो तो. आणि हा बघा आमचा प्रवीण डॉन. काय मग काय भावा, कसा आहेस? हा खेळायला नाही तू? चला मग भावांनो, आज सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटेल कारण आज पूर्ण दिवस गावी आहे. नाहीतर मुंबईला असतो तर कसं आहे, गाडी आमची निघाली का लगेच पलायला लागायचं. तर आज गाडी आणि निवांत सगळ्यांचे व्हिडिओज आपण कॅप्चर करूया आपल्या ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांच्या व्हिडिओज आपण नक्कीच आज कॅप्चर करू. पूर्ण स्टार्टपासून ते एंडपर्यंत टुर्नामेंट सगळी कवर करणार आहे आपण, त्यामुळं लास्टपर्यंत बघायला विसरू नका. आणि ही आहे आमची गाडी आणि आमचा ड्रायव्हर बघा. भावाची मॅच आहे पण लास्टला राऊंड आहे. भावाचं नशीब खूप चांगलं आहे पण भावानी काय तयारी करून नाही आलं मॅचची. हा बघू शकता पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही, खूप सुंदर आहे. पूर्ण डोंगर आहे आणि सगळीकडे बघितलं तर पूर्ण डोंगर भाग आहे. आणि आमची गाडी निघते आता. येतोयच खाली. बघू शकता तुम्ही, हा रोड आहे आमचा आणि कच्चा रोड आहे. 100, 150, 200 मीटर फक्त राहिला आहे बनवायचा कारण की तेवढ्या निधीमध्ये पैसा नव्हता. निधी होता परंतु काही अडथळ्यामुळे झाला नाही पूर्ण. आणि बघू शकता कशी कंडिशन आहे. ऑलमोस्ट क्लिअर झाला आहे खालपर्यंत, फक्त हा एवढा पॅच बाकी होता परंतु खूप डेंजर आहे. एवढा पूर्ण कंप्लीट झाला असं वरपर्यंत खूप मजा दिसते. हा आहे आमचा गाव, बघू शकता तुम्ही खालून कसा दिसतोय. आणि हे आहे आमची इकडे खाली नदी, इकडे डोंगर, पूर्ण चारी साईडला डोंगर आहेत आणि ह्याच्या पाठीमागे इथे नदी आहे. आणि हे बघू शकता. आणखी पडलो तरी पण ह्या व्हिडिओमध्ये येऊ ना आपण आरामात. फक्त मला मागचं खेळायचं तर आहे. आता पण मागलेला खेळलास तरी काही प्रॉब्लेम नाही. हां असे काय पोरण नाही तसं मी तुला घाबरू नको, पण रस्त्याने पाडला तर मग सांगता येत नाही. एकदम स्लो मध्ये जाईल ना, आरामातच काढतोय कारण की आता धुरला आहे ना पूर्ण. बघू शकता. अरे माझी गाडी साधी लावायला पाहिजे भावा. लाव ना आता. हो ना, बघू शकता तुम्ही. फायनली आम्ही ह्या रोडने आलो आहे खाली, तसं तरी एकदम सेफमध्ये आलो. आता डायरेक्ट आपण ग्राउंडला जाऊ, ग्राउंडची व्हिडिओज तुम्हाला दाखवतो आणि मग भेटू आपण. त्याला सावलेला आपला फोन. इथे आहे आमचं गावदेवीचं प्रसिद्ध मंदिर, सोबामसाई देवीचं मंदिर आहे या ठिकाणी. हे खूप पवित्र असं या ठिकाणचं वातावरण आहे आणि एकदम तुम्ही जर या ठिकाणी जर राहिलात ना तर खूप शांतता आणि एकदम थंडावा गार. आणि हा बघू शकता तुम्ही, इथे वरती आहे करमर गाव आहे, आमच्या बाजूचं गाव आहे ग्रामपंचायतीमधला. आणि इकडे जाण्यासाठी हा शॉर्टकटचा वरचा डोंगर आहे. डोंगर चढला का डायरेक्ट करमरच्या गावामध्ये आम्ही पोचतो. आणि हा आहे इथून खालून जाणार हा आमचा रोड आहे. गावचा रोड कसा आहे, गावचं वातावरण. आता सकाळचे 9:30 वाजलेत
आणि ऊन तर खूप आहे, परंतु मुंबईसारखी गरमी नाही, एकदम ओके. ओके आहे, म्हणजे जास्त हे नाही आणि एकदम छान वाटते गावाला. आपली गावची लाईफ बेटर असते, परंतु काय आपल्याला जावं तर लागते मुंबईला, कारण की रोजी असल्यामुळे आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. नाहीतर एवढं सुंदर गाव सोडून कोणाला जायची इच्छा तर होणार नाही. जर इकडे इन्कम सोर्स जर असेल ना, तर मला वाटत नाही या गावामधून कोणतीही लोक आपले मुंबईला जातील, कारण की गावानं एक हा बघू शकता किती सुंदर रोड आहे. आणि हा इथून आमच्या इथून रोड सुरू होतो सावरडमध्ये यायला ग्रामपंचायतीमध्ये. आणि मगाशी गाडी थोडी स्लिप झाली होती, कारण की रस्त्याला दगड खूप मोठे असताना थोडं स्किप केली व्हिडिओ. आणि बघू शकता हा एकदम सुंदर आणि छान वाटतं बघा ना, वातावरण किती एकदम मस्त वाटते. गावचा रोड एकदम सुंदर आहे. एकदम हिरवंगार आणि एकदम क्या हे आहेत आमचे गावातले 9ची एस टी पकडायला चाललेत सांदोशी. आणि हा आहे सावरड गाव. आणि हा बघू शकता तुम्ही डोंगर त्यांच्या घराच्या पाठच्या साईडचा. हे आमची खडकवाडी आहे, सावरड खडकवाडी. आणि हा आमचा आहे एस टी स्टँड बघू शकता. ग्रामपंचायत आहे ही आमची. आणि हा आमचा एस टी स्टँड आहे. इथे लोक ट्रॅव्हल करत असतात, बसला वगैरे थांबतात इकडे. परंतु एकच प्रश्न राहिला की ग्रामपंचायत आहे, परंतु बस स्टॉप उपलब्ध नाही, लोकांना बसण्यासाठी सुविधा नाही. ठीक आहे, गावाला कोण लक्ष द्यायला मागत नाही असं पण, कारण की सगळे 99% लोक मुंबईला शहरात राहतात, वरिष्ठ लोक गावी राहतात, त्याच्यामुळे काय बोलणारे कोण नाही, हे नाही. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो देखील बदल होईल. आणि आमचा घाट आहे बघू शकता. बघू शकता लेट झालं वाटतं. फायनली आपण वरती बांधणीच्या मालावरती आलो आहे. आणि हा मेन स्पॉट आहे जो तिन्ही गावाला येणारे माणगावरून रोड आहे. हा किल्ल्याच्या पायथ्याशी आणि हा माणगावरून येणारा रोड आहे बघू शकता. आणि हा हे आपला रायगडला जाणार आहे. कॉन्ट्रॅक्ट इथपर्यंतच होता तुझ्यासोबत, समजला? चल. हां हां नाही येते ना. भावना फायनली पोचलो आहे ग्राउंडला. आणि बघू शकता आयोजक चे यंगस्टर आहेत. काय भावा गेल्या टायमा नंबर मारलात ना, मजा आली की नाही? हो मजा आली. अच्छा. आणि हा बघा तुझं नाव काय? स्नोक. तुझं? अन्वित. आदित्य. हे तुझं नाव? हे बघू शकता पूर्ण यंग आहेत. 1 2 3 4. विकी नंतरनं अजय नंतरनं हे लोकच टीमचा पूर्ण बॉन्ड आहेत. आणि बघा आताच लहान वयापासून खेळायला येतात. खूप ॲक्टिव्हिटीज आहे. आणि बघूया आज नंबर मारला तर नक्कीच सगळ्यांचा ब्लॉगमध्ये आपण बाईट घेऊया, लहान पोरांचा पण. आणि मग बघूया मग किती काय मग आपला व्हिडिओ बघत राहता तुम्ही? आवडते की नाही? आवडते खूप. मजा येते सगळ्या पहिलं. मग व्हिडिओ बनवायला पाहिजे ना? नक्की 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 नक्की. आज पूर्ण घेणार ना. आज मी इथेच आहे ना, गावीच आहे ना. तर सगळ्यांना बोला लाईक करायला, सबस्क्राईब करा. थँक्यू थँक्यू. बोल तुझं नाव बोल. सुमित मंगेश शिंदे.
गेल्या मॅच मध्ये तू 2 रन मारले. किती रन पाहिजे होते तुम्हाला? 1 बॉल 2. कोणती टीम होती? कोणती टीम होती समोर? अच्छा. मग तुला गायडन्स वगैरे कोणी केलं होतं की स्वतःच्या मनानेच केलं होतं? स्वतःच्या मनाने. आणि जर 2 रन नसते आले तर पाहिजे ना तू शिव्या खाल्ल्या असतात टीमच्या. प्रॅक्टिस वगैरे डेली करतो की नाही? करतो प्रॅक्टिस. शिंदेवाडीचा प्लेयर आणि गेल्या टायमाला 1 बॉल मध्ये 2 धावा पाहिजे तर चौकार मारून संघाला जिंकलं होतं त्यांनी. नितीन आणि तुझा भाऊ पण शुभम शिंदे. सगळे शिंदेवाडी जुने किती प्लेयर आहे जो तुला आवडतो खेळतो? जुने किती आहेत तुझ्याकडे? अरे नाही पण एक कुणाचं तरी नाव सांग. विशाल का तुझी मजाक मस्ती करताय? तिकडे जेवणाची तुझी युट्यूबला जाणार व्हिडिओ. आपली व्हिडिओ बघतोस की नाही? बघतो. समीर ही पण व्हिडिओ समीर इकडे जरा. नितीन आयोजक जुने बॉल आलेले आपल्याला या संघाला कमबॅक करून द्यावं लागणार आहे गोलंदाजांना. अजून एक समोरच्या दिशेने मोठा फटका तर पाहायला मिळतोय आणि ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर रेषा पार येत्या. चौकार 57 धावा स्कोरबोर्डला पाहायला मिळतात. पहिलं षटक आशिष याने केवळ 7 धावांचा हाताळला. जबरदस्त षटक म्हणावं लागेल. परंतु दुसरं षटक हाताळत असताना खऱ्या अर्थानं मोमेंटम चेंज झाला. तो षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. चौथं षटक प्रगती पथावरती असताना मयूर झोरे आपल्याला गोलंदाजी मार्गोटी पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक हाताळताना मयूर झोरे दीपक अनाउन्समेंट कर. गोलंदाजीसाठी बॅटर नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय. धनगर समाज क्रिकेट असोसिएशन मागील 4 वर्ष खजिनदार पदाची एक महत्वपूर्ण भूमिका ज्यांनी चांगली निभावली ते रोशन वरक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटकाचा हा प्रयत्न, परंतु स्टेअर केलाय. एकच धाव सन्मान दिला गेलाय मयूर झोरे या गोलंदाजाला. अपेक्षा होती षटकाराची परंतु एकच धाव पाहायला मिळाली. 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 59 या आकड्यावरती पाहायला मिळते. 59. मयूर झोरे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मोठा फटका ही बिगिट आणि एक जबरदस्त झेल टिपला जातोय आणि महत्वाचा खेळाडू बाद होतोय. एक जबरदस्त झेल खऱ्या अर्थानं अंकितच्या माध्यमातून टिपला जातोय. झेल संपतोय. स्वयंवरात फलंदाजाचा खेळ. बॅटर नंबर 2 बाद स्वयं मैदानाचे पलसोंडा संघाचे आणि जातोय आपण. खुश असतील सगळे कारण की पहिला सामना एवढा अवघड होता आणि तो सामना खूप महत्त्वाचा होता आणि त्या सामना पूर्णपणे लास्टपर्यंत शेवटपर्यंत हार न मानता आपल्या संघासाठी जिंकून दिलाय. पाहूया पूर्ण डगआउट खुश असेल. पलसोंडासारखा खेळाडू यंगस्टर आहे तर सर्व परंतु रोशनसारखा खेळाडू अनुभव आहे, अमित आहे आणि हे सगळे यंगस्टर. काय मजा आली की नाही? मजा आली. बघू शकता खुश आहेत. पहिला सामना जिंकलेत आणि चेतन थोडा महागडा ठरलाय. नाराज असेल परंतु ठीक आहे. नेक्स्ट मॅच मध्ये कमबॅक कर भाई. जे बोलले त्यांना गंमत मध्ये गार कर. आताचे लिहून घ्या तुम्ही. आताची मॅच काढून देणार आहे. स्वयं खुश आहे. मॅन ऑफ द मॅच भेटले. पाहू शकता सगळे जिंकलेत आणि हेच तर मजा असते क्रिकेटमध्ये. 11 आंबडोशी हा संघ आहे आणि पाहतोय आपण. चला जेवणाचं कोणी बाकी असेल तर एंट्री करतोय आणि आपल्या पहिला सामना जिंकलाय. बेस्ट ऑफ लक भावानो. घेऊन घ्यायचंय उंडरेवाडी आंबोशी पलसोंडा. बघ ना स्वतः आयोजक कोणी मी येडायच काय. सन्माननीय चिंतामण दादा गायकवाड यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. नितीन चिंतामण दादा पाचडकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. साहेबांना विनंती असणार की आपण हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. पुढील आपल्याकडून नाही होत्यात आपल्याकडून आजच्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली आहे
मी पण नाही जाणार. झुलाई माता हिरकणेवाडी या संघाचा गोलंदाज अर्थातच मंगेश अवकिरकर ठरतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज किताब ठरवणारा हा गोलंदाज. मंगेशच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने 49 धावा आल्यात, 4 विकेट पण आल्यात, परंतु एक बॅट्समॅन पळसोंडा संघाला देणं गरजेचं होतं. त्यामुळेच काय तर बेस्ट गोलंदाज म्हणून आज बहुमान मिळवला जातोय आणि 4 विकेट पटकावण्याचा कारनामा खऱ्या अर्थानं मंगेश या गोलंदाजाने केला आणि खऱ्या अर्थानं 4 विकेट महत्वाच्या होता. त्याच कारणाने काय तर आज हा संघ आपल्याला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ आपल्याला ठरताना पाहायला मिळतोय. सन्माननीय गंगाराम दादा अवकिरकर यांच्या शुभ हस्ते सन्मान दिला जाईल. या हो आठवला नाही, मी 28ला हल्दीला जाईल आणि हल्दीला जाऊन परत येईल. कारण इकडे टकमकला पण एक आहे ना लग्न, ते पण लग्नाला परत बघूया. बुधवारी लग्न प्लस 2-3 तारखेला मग 4 तारखेला पण करायचं. आता म्हणजे मी काय केलं माझे उलेदा पुन्हा एकदा सांघिक बक्षिसांकडे आजच्या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिकाचा हकदार ठरतोय. जय हनुमान सिव्हिल मुंड्रेवाडी संघ यायचा आपला संपूर्ण स्क्वॉड एवढं होतो ना आम्ही तिथपासून ते जोडलं जातं. सन्माननीय चिंतामण दादा पाचाडकर यांच्या शुभास्या सन्मान दिला जाईल. तसे संपूर्ण गणेशजी डावली नितीन महाबले आमच्या शुभास्या पाचाडकर यांच्याही शुभास्या सन्मान दिला जाईल. हे इकडे बघा. काढलाय अजूनपर्यंत ती आकाशाला गवसणी घालता आलेले नाही. अपयश येते फायनलच्या मॅच मध्ये. अर्थातच श्री विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा ठरतोय आजच्या स्पर्धेतील उपविजेताचा हकदार, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा हकदार या संपूर्ण टीम. सन्माननीय निलेश दादा देवगिरकर असतील, गायकवाड साहेब असतील, अय्या साहेब, मी आहे नाही ते. चला या सर्वांनी घ्या. नितीन दादांच्या हस्ते खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे. कारण बिपिन दादांच्या हस्ते सर्वांना ट्रॉफी घ्यायचं स्वप्न असतं आणि आजही ते सर्व मला वाटतं हिरकणेवाडी या संघाचं पूर्ण होईल. आता चॅम्पियन संघ एक वैश्विक बक्षीस अर्थात आजच्या स्पर्धेत ज्याने खऱ्या अर्थानं प्रभावित करून सोडलंय. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, वाघ या फायनलच्या मॅच मध्ये जखमी जरूर झाला होता, परंतु तरी येऊन त्याने गोलंदाजी केली, पुन्हा फलंदाजी केली. एनी केस कोणी सांगू शकेल आजच्या स्पर्धेतील मालकावर कोण असेल? नक्की सगळ्यांच्या तोंडात, मुखात, हृदयात, डोक्यात एकच आज नाव घोंगावतंय. नाव अर्थातच श्री विठोबा क्रिकेट संघ पलसोंडा या संघाचा हुकुमी एकटा सेनापती अर्थातच श्रेयमोरक ठरतोय आजच्या स्पर्धेतील मालिकावीर अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार, ज्याच्या नावे आजच्या स्पर्धेत तब्बल 58 रन्स आल्या, तसेच गोलंदाजी करत असताना 3 विकेट झाल्या. श्रेयमोरक आजच्या स्पर्धेत मालिकावीर अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार. खूप सारा अभिनंदन स्वयं तुझा. असाच खेळ पुढे बोलत राहो. या स्पर्धेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तुला खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारं अभिनंदन. पुन्हा एकदा पुढील बक्षिसाकडे. आजच्या स्पर्धेत खऱ्या अर्थानं सुरत या ठिकाणी हा संघ चॅम्पियन झाला, परंतु तिथपासून पुन्हा एकदा वेळोवेळी क्षेत्ररक्षण गडबडत होतं, फलंदाजी गडबडत होती, गोलंदाजी मध्ये काहीशी कमी जाणवत होती, परंतु आज खऱ्या अर्थानं या संघाने दाखवून दिलं तुम्ही जरी चॅम्पियन असलात तरी आम्ही चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आहोत. अर्थातच झुलाई माता हिरकणेवाडी संघ ठरतो आजच्या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ. मला संपूर्ण टीम बिपिन दादा मामुनकर तसेच आयोजक संपूर्ण या सर्वांनाच विनंती असणार आहे की आपल्या शुभास्ते चला लहान पोरांनी खाली बसा जरा. एक मिनिट. मला या सतीश वगैरे मला इथं पाहायला मिळतात. आपलाही खूप सारा आभार या ठिकाणी हे दीपक असणार आहे. इकडे बघ.
बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. चला वंदे मातरमसाठी उभा राहायचं. पलसोंडा वंदे मातरम घ्यायचं. फायनल संघ आहे हिरकणेवाडी. फुले माता हिरकणेवाडी उपविजेता आहे कृपया पलसोंडा इकडे 2 मिनिटं करा. पलसोंडा आणि दादांना थोडे 2 मिनिटं शुभेच्छा द्यायच्या. उंडरेवाडी शिविले उंडरेवाडी हा संघ झाला आणि आजच्या पूर्ण स्पर्धेचा आपण पारितोषिक सोला देखील पलसोंडा या ना प्लीज जरा. व्हिडिओज मध्ये कॅप्चर केला आहे आणि देखील बघू शकता पलसोंडा संघ आहे खूप खुश आहे आणि खूप चांगली मेहनत केलेली आहे सर्वांनी आणि पूर्ण मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याबद्दल आपण सर्वांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजचा पूर्ण आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी शेअर करा. स्पर्धेकरता माझे शुभेच्छा आलेले थँक्यू सो मच. बाय. आमचे उत्तर रायगडचे महाड मंडलाध्यक्ष निलेजी निमगिरकर, त्याचबरोबर आमचे सर सेक्रेटरी सन्माननीय नागेजी महाडिक, सागर हिरवे, गंगाराम अवकिरकर, मनोहर अवकिरकर, संतोष ढेबे, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले खास करून आमचे राजे हिरवे, प्रकाश करार आणि नितीन माबळे, गणेश डावले, संतोष कचरे, दीपक कोकरे आणि आमचे सन्माननीय दादा. खऱ्या अर्थानं या स्पर्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड याच्या बरोबर पायथ्याशी ही राबवण्यात आलेली आहे. या मैदानावर मी गेली आता 3 वर्ष सातत्याने येतोय. या मैदानावरती चांगल्या पद्धतीने जे क्रिकेट स्पर्धे राबवले जातात, अष्टपैलू खेळाडू बघायला भेटले. नेहमी मी सांगतो की जो स्टॅमिना असतो तो आपल्या ग्रामीण भागातला खेळाडूंचा असतो. शहरामध्ये तसं स्टॅमिना घ्यायला त्यांना खूप औषधं घ्यायला लागतात, पण ग्रामीण भागातला जो काही खेळाडू आहे हा अत्यंत काटक आणि दमदार असतो. इथं आज चांगल्या पद्धतीचे मंगेशसारखे खेळाडू इथं बघायला भेटले. त्यांची बॅटीतून धुवाधार धावा बघायला भेटल्या. त्याचबरोबर बॉलिंग सुद्धा अत्यंत उल्लेखनीय अशी झालेली आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये परगंडा आणि आपला हिरकणेवाडी यांच्यातला जो काही सामना अटीतटीचा चालला त्याच्यामध्ये पहिली उत्कृष्ट अशी बॉलिंग झाली, बॅटिंग झाली. तिथे वैभव सूर्यवंशी पण बघायला भेटला, बुमराह पण बघायला भेटला, जो मुंबईला जाऊन भेटणार नाही या पाचड्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटला. खऱ्या अर्थानं आपल्यासारखे खेळाडू या भागातून आपल्या महाड तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करण्याकरता जावेत आणि मग त्याकरता जे जे काही प्रयत्न असतील ते निश्चितपणे आपण करूया. जे काही तुम्हाला मार्गदर्शन लागेल किंवा आर्थिक सहाय्य लागेल त्या खेळाडूसाठी आम्ही द्यायला सदैव तयार आहोत. पण आपल्या रायगड जिल्ह्याच्या रायगड किल्ल्याचा मान उंचवणार आहे म्हणून आपण खास प्रयत्न करतो. चांगल्या पद्धतीचे आज इथे सामने राबवले गेले. सर्व ज्यांचे आयोजक आहेत त्या आयोजकांचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करतो. या उन्हाळ्याच्या काळामध्ये एवढं आता हिट आहे तरी सुद्धा इथले आयोजक सर्व खेळाडू आज जातीने खेळतायत. खऱ्या अर्थानं मानण्यासारखं आहे. नाहीतर आपल्याला माहिती आहे आता नाईट स्पर्धा सुरू झाल्या आहेत सगळीकडे, परंतु इथं पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे खेळाडू चांगले खेळतात. रात्र दिवस आणि रात्र चांगल्या पद्धतीचे खेळाडू तयार होतील अशी आई जिजाऊच्या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांचं संघाचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद दादा. कॅप्स रिमूव्ह करायचे, सर्वांनी गॉगल्स काढायचे. ए चला ए नितीन ए चल. ठीक आहे ना, खुश आहात ना? खुश आहे ना? तू खुश ना? बस काय बाबा, काढलं ना. हे काय चालू आहे, चालू आहे. चल